नमस्कार मित्रांनो, मित्रांच्या मैत्रिणींच्या भावांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग एकदम माझ्यासाठी स्पेशल आहे आणि तुमच्यासाठी पण स्पेशल आहे, कारण की तुम्ही माझा आणि मी तुमचं असं आपल्या दोघांचं नातं आहे. तर आज माझा आहे बड्डे, तर त्या निमित्ताने आपण हा ब्लॉग करतोय आणि मी तुम्हाला दाखवत आता तिथे गेल्यावरच बघूया आपण. असं मला काही गोष्ट समजली ते तुम्हाला मी दाखवतो आधी, मग त्याच्यानंतर आपण चालू करूया ब्लॉग. तर आता तुम्ही बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच. बाय. हा आपला आहे गुघे, हँडसम दिसतंय ना. मला माहिती आहे जरा पाऊस पडलाय म्हणून आपलं असं झालंय आणि जरा थोडं भिजलो ना. तर तुम्ही आता एक ती व्हिडिओ बघितली असेल, ती व्हिडिओ बघून मी ऑफिसला जात होतो आज सकाळी. तुम्हाला एक किस्सा सांगतो, थांबा ऐका. मी आज सकाळी ऑफिसला जात होतो आणि धनाधन मला बड्डे विश करत होते. खूप लोक असे विश करताय, पण मी असं काय लक्ष नाही दिलं, ट्रेनमध्ये होतो. मग नंतर मग असा टाईम भेटला आणि मी मोबाईल खोलला आणि बघितलं माझ्या भावानी काहीतरी पाठवलेलं. एक दादा आहे, त्यांनी आमच्या ग्रुपवर काहीतरी पाठवलेलं. तर त्या ग्रुपवर पाठवलं मी आणि बघतो ती व्हिडिओ, तो फोटो पाठवला होता बॅनरचा. आणि तो हे सगळं करणारा कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? बघा, हा रितेश द कदम बॉय, यांनी सगळं केलंय. धन्यवाद भावा, धन्यवाद भावांनो, धन्यवाद. आणि अजून एक आहे, अजून 2 जण आहेत. हा, तर ह्या लोकांनी मला हे ऍक्च्युली त्यांचा सरप्राईज होता आहे की याला डायरेक्ट संध्याकाळी आपण असं दाखवू. तर त्या दादानी डायरेक्ट टाकला ग्रुपवर फोटो, यांचा डायरेक्ट उदा असेल पण समजला. हा, पण तरी पण जेव्हा मी बघितलं ना ते, मी भेंडी डायरेक्ट कुर्ला स्टेशनला उतरलो. विचार करत होतो जाऊ दे, आता जातो घरी, परत जातो. आता जाऊ दे, आता पोरं आपल्याला एवढे हे करतायत, प्लॅनिंग करतायत काय तर इथे मी काय करतोय, जातो घरी. पण जेव्हा मी ते बघितलं ना, माझ्या डोळ्यात डायरेक्ट पाणी आलं की भेंडी हे काय पाठवतो व्हिडिओ. हा, ती व्हिडिओ मी टाकतो. हे लोक जे करत होते ना, काय करत होते ना, त्यांनी व्हिडिओ केली आहे ती मी तुम्हाला ब्लॉगमध्ये आपल्या टाकू. डेंजर सरप्राईज दिलं भाई या लोकांनी. चला आता भेटूया डायरेक्ट संध्याकाळी. खुश राहू, वाढदिवस आहे तुम्हाला, खुश राहू. चला आता संध्याकाळी भेटूया, बाय. मुद्दाम उकसवत आहेत की तुझ्यासाठी असं आहे, तुझ्यासाठी तसं आहे. कारण की मी घाबरतोय, कारण की बाबूच्या बड्डेच्या वेळेस त्याच्यासोबत मी खूप घाण प्रँक केलेला. तर मला अशी भीती आहे की हे लोक माझ्यासोबत काहीतरी करतील आणि असं केलं तर नाही पाहिजे. कारण की मी साधा माणूस आहे, एकदम गरीब बिचारा गाय. हे बघा, मला यांना बघून लय भीती वाटते. मला यांना बघून की काय करतील आणि काय नाही, भरोसा नाही बाबा यांच्या. हे काय पण करतात. अरे ते जे बॅनरचं काम आहे रात्री केलंय 2 वाजता. चला आता कापूया आपला केक, म्हणतो मी. एवढा वेळ झालाय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sahil. Happy birthday to you. बार बार गाए तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you Sahil. माझ्याकडे शोधासाठी खायला आणलं मला माहिती ना.
चला आता आपण मित्रांसोबत जाऊया, घरच्यांचा टाइम दिला आहे. माझ्या मित्रांचा फोन आलेला मला बोलतात तू वसंत व्हॅलीला आहे, जिथे मी तुम्हाला जो बॅनर दाखवला ना तिकडे यायला बोलतात मला, आणि बोलतात जवळ आल्यावर फोन कर आणि शर्विनला व्हिडिओ काढायला सांग. आता बघू काय करतायत. मला एखादा तरी होता ते शर्विनकडे देतो कॅमेरा. आता मला असं वाटते काहीतरी सरप्राईज आहे. तुम्हाला आवाज येतोय की नाही माहिती नाही, पण मला असं वाटतंय की ते लोक काहीतरी माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करतायत. बघू आता काय. मी तुम्हाला आधीच बोललेलो ना की हे लोक माझ्यासोबत काहीतरी प्रँक करतील, कारण की बाबू शोध केलेला. मला असं वाटतं त्याची तयारी चालू आहे. काय सरप्राईज देतात नाही आपल्याला. येणा बघा बघा आपला बॅनर इथे लावलाय त्यांनी, त्या बॅनरच्या इथे तर बोलवलेलं बघा आपला बॅनर. हे बघा आईच्या गावात बंडाई पब्लिक उभी इथे. एवढं केक बी आणलाय का तुम्ही. गाडी तिकडे लाव जरा जाऊ रे मोबाईल बघड. बाबा साहिल डायरेक्ट एवढे काय करणार. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या मित्रा परिवारने आपल्याला एक सरप्राईज दिले. मला वाटलं माझी मजा घेणार आहे, माझं प्रँक करतील काहीतरी, पण तसं काय नाही केलंय. आपला केक कापला इथे. बच्ची या बच्ची जेवायला ते बसले आणि 2-3 लोकांची अजून वाट बघतो आम्ही. ते बसले आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज साहिल भाईचा बर्थडे आहे. 11 जुलै ही तारीख जी आहे ती खूप स्पेशल आहे, कारण की आज साहिल भावाचा बर्थडे आहे. सगळं भेटेल, टेन्शन नको घेऊ, एवढी तारीफ नको करू.